नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ सुरडकर पुस्तकालयामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज आपण जेरुसलेम हे निळू दामले यांनी लिहिलेलं राजहंस प्रकाशनाचं पुस्तक आहे. याचं पुस्तक परीक्षण करणार आहोत. पुस्तकाची पृष्ठसंख्या एकूण 167 असून पुस्तकाची किंमत ₹110 आहे. तर जेरुसलेम म्हणजे काय? जेरुसलेम हे एका शहराचं नाव आहे, जे सध्या पॅलेस्टाईनमध्ये आहे. आणि जेरुसलेम हे पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्या संघर्षाचं मूळ कारण आहे. कारण या शहरामध्ये हे शहर इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन या तिन्हीही धर्मांना पवित्र असं शहर आहे. जेरुसलेममध्ये मुस्लिम धर्मीय जास्त प्रमाणात राहायचे. परंतु काही वर्षांपूर्वी ज्यू धर्मीयांनी अशी घोषणा केली की जेरुसलेम हा प्रदेश ज्यू धर्मीयांचा उगमस्थानाचा प्रदेश आहे. तर यामुळे काय झालं की जगभरातील ज्यू लोक जे आहेत ते जेरुसलेम आणि पॅलेस्टाईनच्या अवतीभोवती येऊन वास्तव्य करायला लागले. यामुळे काय झालं की ज्यू धर्मीय आणि इस्लाम धर्मीयांमध्ये संघर्ष वाढत गेला आणि आजही तिथे संघर्ष सुरू आहे. गाझापट्टी, जेरुसलेम आणि पॅलेस्टाईनच्या अवतीभोवतीचा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये आजसुद्धा मुस्लिम धर्मीय आणि ज्यू धर्मीयांमध्ये ठिणग्या पडत आहेत. तर मूळ हा प्रदेश कोणाचा आहे, यामध्ये का भांडणं लागली आहेत, याचं वास्तव्यदर्शी लिखाण लेखकाने केलेलं आहे. यासाठी लेखक स्वतः जेरुसलेमला भेट देऊन आलेले आहेत. तिथल्या लोकांशी गप्पा मारलेल्या आहेत. तिथल्या लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे, नेमकं तिथलं लोकल राजकारण काय म्हणतं, यासिर अराफत यांची जी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची काही लोकं आहेत, त्यांच्याशी सुद्धा लेखकांनी संपर्क साधला आहे. तर नेमकं त्या ठिकाणची परिस्थिती, सध्याची परिस्थिती आणि लेखकाचं स्वतःचं मत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ छान आहे, एकदम विषयाला अनुसरून आहे आणि आतमध्ये छायाचित्रे उपलब्ध नाही आहेत एवढी. पानांची संख्या पण कमी आहे. मॅटर फार डेन्स आहे, फार भरभरून मॅटर आहे पुस्तकामध्ये. किंमत पण वास्तव एकदम वाजवी आहे. आणि पानं सुटसुटीत आहे, पानांची क्वालिटी चांगली आहे, अक्षरजुळवणी छान झाली आहे. तर हे सगळं लक्षात घेता या पुस्तकाला पुस्तकालयाकडून आपण 5 पैकी 4 स्टार ही रेटिंग देणार आहोत. तर हा बुक रिव्ह्यू आपल्याला कसा वाटला आणि हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे पुस्तक नक्की वाचा. धन्यवाद.